याकूबच्या फाशीच्या अर्धा तास आधी टायगर मेमननं केला होता कुटुंबियांना फोन। बदला घेण्याची दिली होती धमकी। इकॉनॉमिक टाइम्सचा गौप्यस्फोट। काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात अतिरेक्यांचा पोलीस चौकीवर हल्ला। रात्री 10 पासून सुरू आहे चकमक। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खंडाळा घाटात पुन्हा एकदा दरड कोसळली। दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प। भाजप आणि काँग्रेस आज राज्यसभेत भिडणार। गदारोळ घालणाऱ्यांवर कारवाई करा। एनडीएच्या खासदारांची सभापतींना विनंती। 2 दिवसांच्या मुसळधार पावसानं विदर्भाला झोडपलं। वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात हळूहळू सुधारते स्थिती। गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या भक्तांसाठी एसटी महामंडळाची विशेष व्यवस्था। मुंबईतून कोकणाला जाण्यासाठी सोडणार 2300 एसटी गाड्या। आणि आजचा शुक्रवार ठरणार बॉक्स ऑफिससाठी सुपरहिट। 4 सिनेमा होणार रिलीज।